तू कुठं पळत चालली पावसा पाण्याचा? चला लय भिजले पूर्ण अक्काच्या अक्का वाला जा. सकाळ सकाळ जावा मॉर्निंग वॉक. काकू दही भात करायचं झालं का? बस का आता दही भात? आता श्रावण महिन्याचा दही भात करायचा आता नसतंय का? होय नानीला म्हणलं दही भात करायचं, दही घेतले सकाळ सकाळ. गाडवाली मग गाडवांना दही भात चारायचं आहे का? गाढव सुद्धा एक देवाचाच अवतार आहे माहीत आहे का? उगा माणसांना माहीत नसते त्याच्यामुळं आपलं त्या गाढवाला गाढव म्हणून उगं हे करते. अजून किती राहिले काय त्या डब्यात? केवढं अर्ध झालंय का? पण त्यात मग सुकीड नाही तर काय नाही तर उगच काढायला लावले पोरी. हा टाइमपास. आई ॲक्टिंग करते माझी. टाइमपास. खरं झालतं का मस्किड? फिरायला गेलेलं होतं ते जाऊ दे सोड. मस्किड झालतं का त्यात? आणि ते पावडर जे मिक्स केल्यावर मग परत ते खाण्यायोग्य राहील ना गहू? म्हणजे कसं ती पावडर आता गव्हात मिक्स केली म्हणजे आपण दळतोय परत ते काय होत नाही की पोटात, म्हणजे ते खाण्याचीच पावडर असेल मग आहे का नाही? गव्हात मिक्स करायचे आहे काय? अजून किती दिवस लागेल याला गहू संपायला? आता हे सगळं भरून ठेवलंय का आपण? एंडच करायचं आहे का आज? मग परत काय करू? ड्रम स्वच्छ करू, स्वच्छ करून त्याच्यात माघारी ओतून देऊ. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि 2-4 दिवस झालं आमच्या घरात हीच चालू आहे. 2-4 मसुकिडे झालं तर पण आईनं का नाही ते सगळं अख्खाच्या अख्खा ड्रमच पूर्ण ड्रमच गहू नीट करायला घेतला. आता बघू आज होईल का नाही. आज फायनल होईल ना? आज कंप्लीट करा म्हणजे परत कसं आहे पावसाचं ढग दिसायला लागले, पावसा पाण्याचं माघारी भरून टाकू. आणि ही बरं आहे, ही ड्रम घेतल्यामुळं बरं आहे. तेवढं आपलं धान्य जे आहे ना साठवून सेफ राहते. पहिल्या जुन्या काळी लोक काय करायचे, जमिनीमध्ये असं खड्डा करून ठेवायचे म्हण पेववरनं लक्षात आलं त्या तिकडं आहे का नाही त्या आमच्या पाटकुल गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा मागे काय झालं ते माहिती आहे का? असा खड्डा पडला होता मोठा, लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग आम्हाला वाटलं काय तर आहे काय की, पण ती पहिली लोक जुनं जी आहे ती ना त्याच्यात तर ती धान्य साठवून ठेवत होती. आता झालं उचलून ठेवत कांबळे ते ठिकाण उचलून ठेव बरं. उठ लवकर पटा दिसलं हातातलं काम सोड. बंद कर बघ फाटलंय बघ इथं फाटलंय. अरा एवढं करून सुद्धा काय उपयोग आहे का मग महिन्यात? ही कर वत त्याला महागारी. ए असू दे चल ॲक्टिंग करा. वत त्याच्यावर महागारी वत की हां वत त्याच्यावर. इथं फाटलेलं तर दिसलं नाही काय की बाबा, ऊन जास्त असल्यामुळं दिसतं नाही. ही काय उचलते का आता ही पाठी? आपण तर उचलत नसते बाबा. ज्यांनी काम काढलंय त्यांनीच करायचं. आता ही गहू उचला रे. माझं काम काय आहे कांबळे? मला काय म्हणली तू? हे गहू नीट करून झाल्यावर त्या टिपाडात टाकायचं बस. असं म्हणजे आम्ही ठरवून घेतलेलं काम. आपलं काम वाजाचं टाकलीचं काम पोराशींचं असतं. बाकीचे असले नाजूक कामं तुमची तुम्ही नीट करून झाले की मी त्याच्यात ओततो ना. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे शब्द दिलेला असतं ते शब्द आपण पाळणारा माणूस आहे. बरोबर 11:15 वाजलेले आहेत बघा. कडक ऊन पडले. यांचं जेवण चालू आहे. काय वा 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 काय केले आज? सांबर. ठीक आहे बटाट दही भाकरी वरण ताक. वा वा वा. आई आता हे सगळं खाणार आहे काय? ऍक्टिंग वेगळी का तिची? आईशी आहे की आईची? बटाट ताक दही वरण भाकरी बघाय लेकी किती सेवा करते. हा तेवढं सगळं खा. हा खाऊन का नाही झोप निवांत. काम हे करू नको. केवढं राहिलंय अजून? मग हे बाजूला निघेल का? हे बाजूला निघायचं का पायाला पालता करायचा आहे? करायचं. आत्ताच जेवण केलं, जस्ट आता जेवण केले आणि 5 मिनिट झाले की लगेच कामच लावलं बहिणीनं. आता ह्यातलं गहू पालतं करून काढायचा आहे डबा. काय करावं? काढावं का नका? काढूनच देऊ आता. काहीच नाही येते परत हे ह्याच्यातनं सरकले परशीवरनं म्हणल्यावर नाही ना सरकणार. बर असू द्या, जरा थोडी मदत करतो घरच्यांना. कधी पण आपण जे काम हाती घेतो ना ते कंप्लीट करत असतो. समजलं? कसं आहे माहिती आहे का भाऊ कसं असते माहिती आहे का? आपण शब्द दिला की तो पाळला पाहिजे. म्हणलं ना डबा रिकामी करतो, पूर्ण डबा रिकामी करून दिला आणि डायरेक्ट पालताच पाडला त्याला. होय आहे पालताच पाडला. असं ह्याच्यावर ठेवावं लागतंय डबा. आता ही परत काय करायचं? स्वच्छ करायचा काय आणि गहू नीट करून झाले. एवढं अजून ढेगाराभर आहे गहू. सगळे नीट करून झाले की परत द्या. परत माघारी आपण काय करू त्याच्यामध्ये ओतून देऊया. आणि जरा उकडाय का लागले काय माहिती, पाऊस येते का काय? असू द्या तुमचं चालू द्या आता इथपर्यंत. नीट करा.
4 वाजता स्वच्छ करून हे सगळे ह्याच्यात वतून टाकूया आपण. काम अजून एक. घरच्यांना मदत करायला एक वेगळंच फील येते माहीत आहे का. तुम्ही पण करत जावा करत असताल नाही तर परत आपलं म्हणाला आम्ही काय आळशी बिळशी आहे का काय. तसं नाही म्हणजे ज्या गोष्टी जमत नाही त्या महिलांना तिथं ताकद लावून करून द्यायची. आता ह्याच्यातलं गहू भरला होता त्याला डायरेक्ट पालता पाडला. उचला झोला उठा के चलो अंदर चलो. बरं झालं आहे घरात आणलं सगळं गहू. बघ पाऊस कसला यायला लागलाय बघ. जोरदार मोठे मोठे ठिपका येत आहे पावसाचा. पडते काय की तरी मी म्हणत होतो का नाही उकडाय का लागले उकडाय का लागले. हे कांबळे सकाळपासून उकडत होतं. मग पाऊस आलाच बघ. बरं केलं वेळेची आता आपण गहू घरात घेतला. आता हे स्वच्छ निघते डबा पावसानं. अरे पड जरा दाना ना 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 ना. एकदम जोरात पाऊस पडला म्हणजे स्वच्छ होते ना सगळं. दिसं नाही काय की ढग जास्त पांढरं पांढरं दिसायला लागले. मग जरा सडा मारल्यासारखं शिपडून पाऊस पडते. पहिल्यासारखा कुठला पाऊस पडायला हा एवढा डबा देऊन निघतंय की एवढाच होईल का. आज मला वाटतंय आज होत नाही काय की आज एवढे दिवस पाणी नाही जात त्यात. चांगला स्ट्रॉंग डबा आहे. एवढंच आहे का एवढं होईल का आज. मग आज काय करा एवढं भरा करा नीट आणि मग त्याला उद्या पाऊस कमी होतोय आता मग उद्याच्याला आपण डब्यात भरून टाकू. मग अशी दुपारी थोडा म्हणत आज एवढा बेकार जर पाऊस आलाय ना लय बेकार पाऊस आलाय बघा. पूर्ण भिजलोय पाक सगळा आहे का. कसं पाणी पडायला लागले ते तिकडून असा भिजून यायला लागला. अरे काकू फोनवर बोलायला लागले पोचलेला. एवढा बेकार पाऊस आलाय ना लय पूर्ण रस्ता भरून व्हायला लागले. चला दाखवतो तुम्हाला. आता पूर्ण गच्च झाले पाणी सगळीकडे आहे का. इकडं सगळीकडे पाणी झाले. रस्ता भरून व्हायला लागले. आज लय दिवसातनं जोरात पाऊस आलेला आहे. पूर्ण रस्ता भरून व्हायला लागला आहे बघा तिथनं. मग केवढं पाणी झालं बघा आहे का. निभार वगैरे कसा झाला पाऊस आपल्याकडे गावाला. भारी झालं का नाही. काय निवांत दुपारचं निवांत असते भाऊ तुमचे. काय जेवायला नाही तिकडं पाणी भरायला गेलतो मग पावसात सापडलो. लय जोरात पाऊस झाला बा. बरं पाणी व्हायला लागले आता सगळं. आता तू कुठं पळत चालली पावसा पाण्याचा. चला लय भिजले पूर्ण अक्काच्या अक्का वाला झाले. आता बेकार पाऊस आलाय पूर्ण पळत आलो. चला म्हणलं आता भारी पाऊस झालं ढग रिकामी झाले सगळे. आता गडगड ढग करायला लागले. जेवढं सगळं ढग होतं ना सगळे रिकामी झालं पूर्ण. आता तिकडं पांढरं दिसायला लागलं तिकडं पळाला आता ढग. आता जरा स्पीड कमी झाला पावसाचा. मगाशी लय जोरात होता. मी तिकडच्या घरी होतो ना असा बेकार जर राहता ना पूर्ण भिजलो आहे का दिसतंय का. लय मजा आली सगळी तिकडं का नाही. हे करून आलो जरा दरवाजाला ही लावला असं पाणी लागते ना त्याच्यामुळे. झाला आता थोडा खचून बरोबर 20 मिनिट पडला पण पडला असा जोरातच पडला नाही बा. चला आता जरा फ्रेश होतो चहा पितो. आपण भेटूया परत. बाय धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय.